मध्ये आपण जे काही युनिट नंबर 3 आहे आपला, युनिट नंबर 3 मधले आपण काही इम्पॉर्टन्स टॉपिक्स बघणार आहोत, जे की रिलेटेड आहेत आपल्या डेरिव्हेशनशी. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघणार आहोत. तर युनिट नंबर 3 मध्ये आपण जो आपला कंटिन्युटी इक्वेशन आहे, आपल्यामध्ये त्या युनिटमध्ये दोन महत्त्वाचे कंटिन्युटी इक्वेशन आहे. एक हा 3 डायमेन्शनल फ्लोसाठी आणि आणखीन एक आहे तो 1 डायमेन्शनल साठी, जो की मोस्टली पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर आपण बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, क्यूब ड्रॉ करायचं आहे. त्या क्यूबला 3 ॲक्सिस दाखवायचे आहेत. हा एक्स ॲक्सिस, ओके, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. कुठून? ह्या सेंटरपासून. ओके, आपल्याला काय करायचे, 3 ॲक्सिस दाखवायचे. हॉरिझॉन्टल जी पहिली ही ॲक्सिस आहे, या ॲक्सिसला आपल्याला नाव काय द्यायचं, एक्स ॲक्सिस. व्हर्टिकलला वाय आणि जी अशी इन्क्लाइन आहे त्याला झेड द्यायचा आहे. एक्स ॲक्सिसला आपण काय म्हटलंय, एक्स ॲक्सिसला आपण व्ही हा व्हेलॉसिटी घेतली आहे. वाय ॲक्सिसला सॉरी एक्स ॲक्सिसला आपण यू घेतला आहे, वाय ॲक्सिसला व्ही घेतला आहे, झेड ॲक्सिसला काय घेतलेलं आहे आपण ओमेगा. अशा 3 व्हेलॉसिटी काय घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हा जो डिस्टन्स आहे तो दाखवायचा आहे आणि हा हॉरिझॉन्टल डीएक्स डिस्टन्स. म्हणजे काय, सिम्पली आपल्याला महत्वाचं काय, तर हा क्यूब ड्रॉ करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरनं ह्या ॲक्सिस दाखवणं हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, त्यानंतर ना ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, तो क्यूब दाखवले, ही डायग्राम दाखवली. या डायग्राम वरून आपल्याला पूर्ण डेरिव्हेशन ड्रॉ करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय, म्हणजे जो हा 3 डायमेन्शनल फ्लो आहे तो कोणावरती बेस्ड आहे, बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. या प्रिन्सिपलवर काय आहे, हा डेरिव्हेशन किंवा हा 3D फ्लो आहे, जो इक्वेशन आहे तो बेस्ड आहे. मग हा शब्द